गावामध्ये इलेक्शनचा काळ चालू आहे. दोन प्रकारचे नेते मंडळी, एक आहे उच्च शिक्षण घेतलेली सुशिक्षित महिला जिच्यामध्ये आपल्या गावचा विकास करायचं ध्येय आहे, तर दुसरे आहेत सलग 3 वेळा गावचे सरपंच होऊन लोकांच्या मनात ज्यांचा वचक आहे असे नेते. तर पाहूयात समोर काय घडतं. हा काळ आहे निवडणूक प्रचाराचा. बहिणींना पण नमस्कार. बस फक्त मला द्या. काय पाहिजे तुम्हाला? मटण पाहिजे, दारू पाहिजे, पैसा पाहिजे, काय पाहिजे ते घ्या. बस फक्त मला द्या. मला सर्व नेते म्हणतात निवडणुकीनंतर मी तुम्हाला हे देतो ते देतो आश्वासन देतात, पण मी तुमची निवडणुकीनंतरही सेवा करणार आणि निवडणुकीच्या आधी पण सेवा करणार. बरं का? राम 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 राम. काय कसं चाललं मग तुमचं माहोल आहे इथं? हो, असं काय ड्रेस केलाय? फॅशन फॅशन मला सांगतो. एक असं शर्ट नंतर घुसवलं पॅन्ट फाटलाय. काय म्हणतात? लावणीचा कार्यक्रम अरे निवडून झगामागा लावणीचा कार्यक्रम होतो. बायाच पाहिजे मला बाकी नाही झालं. बाकी बाकी आवाज काय मोबाईल काय एकदम जास्त मला सोडलं तुम्ही? अरे नाही झाले ते मला सोबतच थोडासा हमारा नेता कैसा हो, भैया कैसा हो, चावडा कसा काळा काळा विरोधकांना धपकन पाळो. काय हॅलो काय बोलतो कुठे? आपल्याला 5 पत्रिका पाहिजे, 5. प्रत्येकाला 1-1 किलो मटण द्या. ज्याला जितकं पाहिजे तेवढं द्या, पण त्यांना फक्त एकच सांगा, पण फक्त असं खाऊन ना द्यायचं. समजलं का? हा आधी तो तुमची येतो. हा माझा फक्त खाप्याला देता द्या. आमच्या हाते दोघं द्या. नाही नाही नक्की माझा हास्य पावला देऊ. चला येतो. आधी झालं रे. काय ना सांगा लवकर. मटण दारू पैसा काय ना तुम्ही मला. अरे जे रे ना हमारा भैया हर्षद भैया, हमारा भैया हर्षद भैया, हमारा भैया कैसा हो, हर्षद भैया कैसा हो. चला बरं का येतो मंडळी, विसरू नका. फक्त मला द्यायचं. शेलूर गावची झाडी कशी, डोंगर कशी एकदम ओके मध्ये. फक्त सरपंच माझ्यासारखा पाहिजे एकदम ओके मध्ये. येऊन येऊन येणार तो हर्षद भैया आहेच तो. मी तुम्हा सर्वांची सेविका. मला तुमची सेवा करण्याची संधी द्या. तुमच्या गावामध्ये आवश्यक त्या सुविधा मी पुरवणार. पाण्याची, नळाची, दवाखान्याची, शिक्षणाची सर्व सुविधा करणार. तुमचं मत फक्त मला हरायला असू द्या. त्याचप्रमाणे तुमचं मत खूप अमूल्य आहे, ते वाया जाऊ देऊ नका. आणि मला तुमची सेवा करण्याची संधी द्या, त्याबद्दल मी तुम्हाला कळकळीने विनंती करते. नमस्कार मंडळी, मी तुम्हाला मतदान देतो. आमचा फायदा काय? तुमचा फायदा हाच राहणार की आपल्या लहान मुलाबाळांसाठी आपण शाळा बांधू, दवाखाने बांधू, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू, आपल्या गावात रस्ते बांधू, आणखी तुम्ही जे म्हणता ते सर्व करू. असं म्हणताय का? ठीक आहे ठीक आहे. बरोबर नाही तुम्हाला दिलं तर माझ्या मताची किंमत
मताची किंमत आदेश मॅडम ओ मॅडम M for mutton, D for दारू. I want it. मग मिळेल तरच मिळेल. ओढ द्या. पुन्हा पहिलाच ओढ द्या. पाहिलेत मंडळी, प्रचारादरम्यान दोन्ही नेत्यांनी भरपूर आश्वासने दिली, विकासाचे वादे केले. हर्षद भाऊंनी दारू, पैसा, मटण, लावण्या इत्यादी गोष्टींवर भरपूर खर्च केला आणि मुंदानेबाईंनी गावात रस्ते, शाळा, दवाखाना तयार करण्याची आश्वासने दिली. आता पाहूया लोकांमध्ये काय चर्चा आहे, निवडणुकीचा कल कोणत्या दिशेला आहे. लोक नवीन पिढीच्या मुंदानेबाईंना वोट देतात की जुने सरपंच सलग चौथ्यांदा निवडून येतात. नमस्कार ओ बाबा. नमस्कार जी भाऊ. काय म्हणताय, झालं का जेवण? हा, नेमकं जेवण झालं. बंदी होय का काय हो राजा बंडूवर शिकवून भेटो वॅसलीन आणली का नमस्कार नमस्कार अनिल भाऊ या अनिल बाबा अनिल अनिल मतदान मतदान तुम्हाला काय बोललो तुमचा नाही भाई मुंडाने भाई बॉटल पुढे भेट अरे माया ऐका तुम्ही गावाचा विचार केला तुम्ही मी फक्त स्वतःचा विचार करणार हो नुसती पुरी सोय देतो आम्ही तुम्हाला काय पाहिजे तुम्ही सांगा पण मत फक्त आपल्या बोले जायला म्हणून कार्यक्रम मी म्हणते काय नंबर मंडळी, आज आहे निवडणुकीचा मतदानाचा दिवस आणि आम्ही आहोत निवडणूक अधिकारी. तर या ठिकाणी आम्ही शांततापूर्ण वातावरणामध्ये निवडणूक पार पाडण्याचा प्रयत्न करू. कारण आम्ही ऐकून आहोत की शेलुगुंड गावामध्ये मारामारी होती. त्यानंतर आम्ही इलेक्शन व्यवस्थितपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू. शेलुगुंडचं नाव करा बरोबर. एक नंबर बोला छापा छापा ओके
बरोबर ते बाबा नाही ते असू द्या, तुमचं लक्ष आमच्याकडं. अरे माझं लक्ष तुझ्याकडेच आहे मग फक्त मला दे ना ही जो काम आहे ना त्याला मोड देणार. अय कार्यकर्ते अरे ते तिथं काय बसलंय हा त्याने वर किती का बघा रे अरे आबाजी हो त्याला त्रास देत नाही दिलं की मी मग तुम्ही थांबा. आबाजी मत केलं तुम्ही मग. अरे मामा आता कोणत्या बिळात असेल पत्ता सांगतो दवाखान्याची सोय तरी म्हणतो. अरे काय वेळेस म्हणतो तू दवाखाना करतो हे करतो तुझं पिक्चर वाला आहे रे. निवडणुकीच्या वेळेस म्हणतो हम 7 कर नंतर म्हणतो हम आपके हवान वेळा समजला नाही तो. मोठाच्या मोठा दवाखाना बनतो तू जेव्हापासून सरकार झाला तेव्हापासून गावाच्या रस्त्याचे खड्डे वाढवत चालले. लोकांना इरीचं पाणी त्याच्यात बनवा काय ते सोडतो गावातले खड्डे सोड. लाईट नाही लाईट आंघोळीला पाणी नाही आहे तुझ्या गावात. काय सरपंच आहे तू. अरे मोठ्याला बोलतो अरे दवाखान्याची सोय करते सोय. मला पण नाही दिलं तर दवाखाना पण बांधणार अरे तू करणार काय म्हणतो कधी पाहिजे दवाखाना. आलं बोंबलो वर्षी आधी पण ते मी निवडून आलो की पण एकदम स्पेशल मध्ये दवाखाना बांधतो काय माणसा मोठा आहे यावेळेस दोन पाहिजे तुले आम पाहिजे तू हा. नाही गेलो तर काही माहिती तुला पुढच्या वेळेस. अहो बाबा घे तरी मतदान म्हातारा असेल काय बंदोबस्त करा यांना मतदान नाही दिलं त्याला मतदानाचा कार्यक्रम आहे. काय करताय तुम्ही लाच देताय पैसे घेताय मत मागताय तुम्हाला माहित नाही का असं मत घेणं म्हणजे गुन्हा आहे गुन्हा. हो बाई तुम्ही मला नका शिकू मी खूप उन्हाळा पाहिल्या नाही पाहिजे म्हणजे तुम्हाला समजत नाही का गुन्हा आहे म्हणून. हो बाई सलग 2 वेळा मी सरपंच म्हणून निवडून आलो या राजकारणात तुमचं जेवढं वय आहे का तेवढं माझी राजकारणाची कारकिर्दी आहे समजलं का असे गुन्हा तो गुन्हाच असतो. जास्त नका शिकू लांबट लावू नका त्याला बोल ना. अरे हमारा नेता पैसा येऊन येऊन ये नको. अरे थप्पड पडलं उतारल्या. मतदान पैशानं. अरे थप्पड पडलं उतारल्या. मतदान पैशानं. सुखानं हा खापर जोडायला आणला पाहिजे. या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. बाहेरच्या लोकांनी एकदम शांततापूर्ण वातावरण ठेवायचं आहे. कुठल्याही प्रकारचा दंगा या ठिकाणी झाला नाही पाहिजे अन्यथा दोन्ही उमेदवारांची अर्ज बाद केले जाते. नाही हो त्या बाहेर आपलं नाव कोणतं आहे नुकत्याच झालेल्या शेलुगुंड ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आपल्या हाती आलेला आहे. या निवडणुकीमध्ये स्वीटीताई कुंदाने यांना 527 तर हर्षल नरोटे यांना 766 मते मिळाली आहेत आणि त्यांचा शेलुगुंड ग्रामपंचायतच्या सरपंचपदी 220 मतांनी विजय झालेला आहे.
मंडळी, आपण पाहिलं लोकांनी हर्षद नरोडे यांनी जो पैसा, दारू, मटण इत्यादी गोष्टींवर खर्च केला, या गोष्टींचा तात्पुरता विचार करून जबरदस्ती हर्षद भाऊंच्या धाकाने किंवा आणखी कोणत्या चुकीच्या मार्गाने लोकांनी सत्ता पुन्हा त्यांच्याच हाती दिली. मतदान होऊन 1 वर्ष लोटले आहे. पाहुयात गावामध्ये किती विकास झाला, किती आश्वासने पूर्ण झाली, लोक किती सुखी आहेत. काय उठून चाललंय सुट्टे ते पण ती वर आलं माझ्या खालचेला असं तरी सकाळी बघू मी झोपा आणि मला तू मुक्ती द्यायची हो. वाईट झालं नाही काय उठल्या म्हातारीला सगळ्यांचं कुठं बघायला गेली हो काय घेतलं सरपंच साहेब या. बघितलं काय झालं? तुमच्या दवाखान्याच्या आश्वासनापायी दवाखान्याची वाट बघत बघत शेवटी तो म्हातारा मेला. मावळली त्याची प्राणज्योत. आता काय करणार तुम्ही? अहो, जी आश्वासनं तुम्हाला पाळता येत नाही ती करता कशाला? स्वतःचे शब्द पाळत नाही, लाच देऊन लोकांकडून मत घेता आणि त्या पैशाचा गैरवापर करता. असे सरपंच नको आहे आम्हाला. आणि गावकऱ्यांना तुम्ही या व्यक्तीला सलग 3 वर्ष निवडून दिलं. काय केलं याने? साधा दवाखाना सुद्धा बांधला नाही. त्या म्हाताऱ्याला आशेवर ठेवलं आणि बिचाऱ्याची
पाहिलेत मंडळी, लोकांनी स्वार्थी विचार केला. पैसे, मटण, दारू इत्यादी गोष्टींवर आपली मते विकली. सत्तेवर चुकीचा व्यक्ती निवडून आला, ज्याने भ्रष्टाचार करून फक्त स्वतःची पोटे भरली. परंतु गावच्या लोकांना मात्र दवाखान्याविना मरावं लागलं. तर मंडळी, इथून पुढे मत देताना सर्वांचा विचार करून जो व्यक्ती गावाचा विकास करेल त्यालाच मत द्या. आणि लक्षात असू द्या, मतदान हेच सर्वश्रेष्ठ दान. जो देईल नोट त्याला कधीच देऊ नका वोट. नर असो वा नारी, मतदान आहे सर्वांची जिम्मेदारी. गावाचा विकास हा तुमच्या मतदानाचा सारं भला थोडा सर्व काम चला करूया मतदान. लग्न नाही तरी चालेल, पण मत देताना विकला जाऊ नको. धन्यवाद.